ನಮಸ್ಕಾರ ಉಪಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಬಸವರಾಜ್ ಜೆಬಿರಾದ. ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಔರಾದ್ ತಾಲೂಕಿನ ಡೋಂಗರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ಸಹ ಶ್ರೀ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಡೋಂಗರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ ಗಾಥಾ ಪಾರಾಯಣ ಸೋಹಳ ಸಪ್ತಾಹ ಸಮಾರಂಭ ಯಶಸ್ವಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಭರ್ಜರಿಯಾಗಿ ಹಾಗೂ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಪೂರ್ಣ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ನೆರವೇರಿತು. ಗ್ರಾಮದ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮೆರುಗು ತಂದರು. ಈ ಪವಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನೇತೃತ್ವವನ್ನು ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯ ಮಹನೀಯರಾದ ಶ್ರೀ ಬಾಬುರಾವ್ ಮಹಾರಾಜ್ ಲೋಣಿಕರ್ ವಹಿಸಿದ್ರು. ಅವರ ಆಶೀರ್ವಚನಗಳಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಶೋಭೆ ತಂದುಕೊಟ್ಟರು. ಹಾಗೂ ವೈಜಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್, ಜಗದೀಶ್ ಮಹಾರಾಜ್ ಅವರ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮತ್ತಷ್ಟು ಭಕ್ತಿಮಯ ವಾತಾವರಣವನ್ನು ನೀಡಿತ್ತು. ಸೋಹಳ ಸಪ್ತಾಹದ ಅಂಗವಾಗಿ ಅಖಂಡ ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರ ಪಾರಾಯಣ ಹಾಗೂ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಸಹ ನಡೆದವು. ಎಲ್ಲಾ ಭಜನೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಮ್ಮ ಸುದೀರ್ಘ ಸೇವೆಯಿಂದ ಭಕ್ತರನ್ನು ಭಾವಸಾಗರದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ಗಣ್ಯರಾದ ಕಾಶಿನಾಥರಾವ್ ಬಿರಾದಾರ್, ರಂಗರಾವ್ ಬಿರಾದಾರ್, ಜ್ಞಾನೋಬ ಬಿರಾದಾರ್ ಮತ್ತು ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಸಹ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದ ವಿತರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ, ಸಮೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಸೌಹಾರ್ದತೆ ನೆಲೆಸಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸಲಾಯಿತು. ಈ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಡೋಂಗರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಐಕ್ಯತೆ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಭಾವಕ್ಕೆ ಜೀವಂತ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ವರದಿಗಾರರು ವಿಜಯ್ ಸಾಗರ್. ಸದಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಉಪಿ ನ್ಯೂಸ್. ನೇರ ನಿತ್ಯ ನಿರ್ಮಿತ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಸಬ್स्क्राइब ಮಾಡಿ. तालुका औराद जिल्हा बिदर या ठिकाणी भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम उत्सव जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पारायण सोहळा, संगीत गाथा पारायण सोहळा हा संपन्न होत आहे. तुकोबारायांच्या गाथामध्ये 24 वेदाचे केलेशे विवरण, आरती गहन करून या 4 वेदाचं मंथन करून महाराजांनी हा गाथा लिहिलेला आहे. आणि हा गाथा वाचल्यामुळे आध्यात्मिक, राजकीय आणि प्रापंचिक या सर्वाचा आनंद आपल्याला माहिती, अनुभव यामध्ये प्राप्त होत आहे. तरी संपूर्ण डोंगरगावकर मंडळी, भजनी मंडळ, गावकरी मंडळ, कार्यकार मंडळ आणि सप्त्यातील सर्व कार्यकर्त्यांनी हा योग्य नियोजन केल्याबद्दल गावकरी मंडळाला सर्व धन्यवाद आहे. असा कार्यक्रम हा आध्यात्मिक कार्य राबवण्यासाठी समाज सुधारण्याची फार उत्तम संधी आहे. सर्वांनी या गाथा पारायणाचा लाभ घ्यावा असं सर्व मंडळाला विनंती आहे. महाराज, तुमचं नाव काय? माझं नाव हरिभक्तपरायण बाबू महाराज लोणीकर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. पाटील डोंगरगाव, तालुका औराद. पारंपरिक पद्धतीने सातत्याने करत आलेल्या आमच्या गावामध्ये हा जो सप्ताह कार्यक्रम आहे, गेली जवळपास 53 वर्षे पूर्ण होऊन हा धार्मिक कार्यक्रम सर्वांच्या सद्भावनेतून आणि गावातील सर्व नागरिकांच्या परिश्रमातून, सर्व भजनी मंडळाच्या सहकार्यातून, हा ईश्वराच्या सद्बुद्ध भावनेतून आमच्या इथे सतत हा उत्सव गेली जवळपास 53 वर्षापासून संपन्न होत आहे. ते आम्हाला आत्ताच येऊन आमचे मित्र सगळे यांनी न्यूजला बोलवले, त्याबद्दल मी माझ्या ग्रामांच्या वतीनं पत्रकारांचं हार्दिक स्वागत करतो. शब्द बोलून अगाई वसुदेव देवकी नंदना, अगाई गोपिका, अगा बळीभक्त वामना, अगाई द्रौपदी बांधवा, अगाई सखया, अगा जीवीचिया जीवा, अगा माधवा, अगा महेश्वरा महाराजा, अगा श्रीहरी गौरध्वजा, अगा सुंदरा सहस्रभुजा, पारवे तुझा कायव, अगा ऋषी परंपरा, निरालंबा निर्विकारा, अगा गोवर्धन धर्मीधरा, अगा माहिरा दिनाचिया, अगा धर्मराया धर्मशिळा, अगा कृपा शंभू कृपाळा, अगा प्रेमाच्या कळवळा, सकळ कळा प्रवीणा, अगा चतुरा सुंदरा, मधुरा गिरा सुदर्शना, अगा गुरु विठल रघुमाय विषय भावेच्या सर्वची बाधा नसो पुढे काय अहंकाराचा वराला लागला. Bye-bye.
आज आमच्या या डोंगरगाव या गावामध्ये जवळजवळ 53 वर्ष झालं हा दिव्य आणि भव्य अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या निमित्ताने सकाळी 6 ते 1 पर्यंत वेदराज जगद्गुरू तुकोबारायांचं गाता पारायण भजनावर आहे. भव्य आणि दिव्य या ठिकाणी पारायण सोहळा हरिभक्तीपरायण बाबू महाराज लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जवळजवळ मला असं वाटतं 51 भक्त मंडळी गाथा पारायणला या ठिकाणी बसलेले आहेत. आणि हा गाथा पारायण संपल्यानंतर संध्याकाळी 5 ते 6 प्रवचन आहे आणि 7 ते 8 हरिपाठ आहे आणि रात्री 9 ते 11 हरिकीर्तन भव्य आणि दिव्य महाराज मंडळीसुद्धा आपल्या गावात लाभलेले आहेत. आणि त्यानंतर हरिजागर 12 ते 3 पर्यंत हरिजागर आहे आणि नंतर 4 ते 6 काकडा आरती आहे. असा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये डोंगर या गावामध्ये ग्रामामध्ये पहिल्या क्रमांकाचं या ठिकाणी परिसर आहे. आणि गावात कोणी न झोपता सगळे मंडळी कीर्तन ऐकण्यासाठी या ठिकाणी येतात. जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. आणि त्याबद्दल जे न्यूज 24/7 ते आल्याबद्दल तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे. आणि या भजनामुळं कीर्तनामुळं परिसरातले सर्व मंडळीसुद्धा या सर्व नाचा कीर्तनाचा लाभ घेतात. रामकृष्ण हरी.